आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी केलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबतच महादेव जानकर यांनाही सुनेत्रा पवारांनी फोन केल्याचं समजतंय। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी देखील फोनवरून बातचीत केलेली होती आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांना फोन करून त्यांनी विनंती केलेली आहे। सुनेत्रा पवारांच्या या विनंतीनंतर काँग्रेस आता नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर आज दुपारीच काँग्रेसचे उमेदवार जाहीर होणार होते, मात्र अजून उमेदवार जाहीर झालेले नाहीयेत। या दरम्यान सुनेत्रा पवारांच्या या फोन नंतर काँग्रेस त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार की त्यांची भूमिका बदलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।